Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. रात्रीचे 12 वाजले होते. दादर रेल्वे स्टेशनवर एक भली मोठी लाल रंगाची बॅग घेऊन तो एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. या भल्या मोठ्या सुटकेसमध्ये काय होतं तर मृतदेह होता त्याच्याच मित्राचा. आपल्या मित्राचा निर्घुणपणे खून करून या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो कोकणला जात होता. पण तेवढ्यात पोलिसांनी त्याला गाठलं. घरातून निघण्यापासून ते दादरला पोहोचण्यापर्यंत त्यानं आपल्या सुटकेसमध्ये मृतदेह असल्याचा थाकपत्ता कुणालाच लागू दिला नाही. जय चावडा, शिवजीत सिंग या दोन मुकबधीर मुलांनी आपल्या तिसऱ्या मुकबधीर मित्राची म्हणजेच अरशद अली शेखची निर्घुणपणे हत्या केली. ही फक्त एक साधी सुधी क्राइम स्टोरी नाहीये. खोलवर तपासामध्ये या घटनेत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्यात, ज्या ऐकून तुमचाही थरकाप उडेल. दादरच्या या घटनेमध्ये आणखी कुठले खुलासे समोर आलेत, कुठल्या धक्कादायक गोष्टी समोर आल्यात, त्याच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक. सोमवारी रात्री दादर स्टेशनवर जय चावडा लाल रंगाची सुटकेस घेऊन एक्सप्रेसमध्ये चढत असताना ड्युटीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला संशय आला. एवढी जड सुटकेस पाहून त्यांनी यामध्ये काय आहे असं विचारत जयची चौकशी केली, पण मुकबधीर असल्यानं जयनं उत्तर दिलं नाही. पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी सुटकेस तपासण्यासाठी बॅग उघडली आणि सुटकेसमध्ये पोलिसांना आढळला तो मृतदेह. हे सगळं पाहून पोलीस सुद्धा चक्क झाले. रेल्वे पोलिसांनी जय चावडाला मृतदेह असलेली सुटकेस ताब्यात घेऊन चौकशीसाठी दादर रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये नेलं. जय मुकबधीर असल्याचं पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी मुकबधिरांची सांकेतिक भाषा जाणणाऱ्या व्यक्तीला बोलावून त्यांच्यामार्फत जयची चौकशी केली. त्यानंतर जयनं हत्येची कबुली दिली. आता ही हत्या का करण्यात आली, ही हत्या कुणी केली आणि कशी केली या संदर्भात सविस्तर माहिती समोर आली आहे. दादरमध्ये राहणारा अरशद अली शेख, वय 30 वर्ष असं मृत तरुणाचं नाव आहे. मृत झालेला मुकबधीर अरशद विवाहित असून त्याला 2 मुलं आहेत. त्याची पत्नी सुद्धा मुकबधीर आहे. अरशदची त्याच्या 2 मित्रांनी मिळून हत्या केली. त्यातला एकाचं नाव आहे जय चावडा तर दुसऱ्या मित्राचं नाव आहे शिवजीत सिंग. अरशदची हत्या करण्यात मुख्य रोल होता तो म्हणजे शिवजीतचा. या तिघांची मैत्री क्रिकेट खेळातून झाली होती. प्रत्येक रविवारी हे तिघे जयच्या घरी दारू पार्टी करत असत. रविवारी नेहमीप्रमाणे हे तिघे जयच्या घरी जमले. सगळ्यांनी दारू प्यायचे ठरवलं. यावेळी शिवजीत आणि अरशदमध्ये जोरदार बाचाबाची झाली. अरशदच्या बायकोवरून ही बाचाबाची झाल्याचं समजतंय. याच बाचाबाचीचं रूपांतर भांडणामध्ये झालं. शिवजीतनं अरशदचे कपडे काढले, त्याचे हात बांधले, नग्न अवस्थेमध्ये त्याला मारहाण केली. दारूच्या बाटल्या फोडून त्यानं त्याला ओरखडलं. अरशद जीव वाचवण्यासाठी गयावया करत होता. यावेळी शिवजीत घरात असलेला हातोडा घेऊन अरशदच्या डोक्यावर प्रहार करतो आणि यावेळी अरशदचा मृत्यू होतो. या सगळ्या अंगावर थरकाप आणणाऱ्या घटनेचा व्हिडिओ जय आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होता. हा व्हिडिओ सुद्धा पोलिसांच्या हाती लागलेला आहे. जयनं यावेळी एका तरुणीला व्हिडिओ कॉल केल्याची धक्कादायक माहिती सुद्धा या प्रकरणामध्ये आता समोर आली आहे. व्हिडिओ कॉलमधील ही व्यक्ती सुद्धा, ही तरुणी सुद्धा अरशदला आणखीन मार असं म्हणत शिवजीतला प्रोत्साहित करत होती. व्हिडिओ कॉलमधील ही व्यक्ती या सगळ्या घटनेची मास्टरमाइंड समजली जाते. ही व्यक्ती दुबईत असल्याची माहिती मिळाली आहे. लोकमतनं या संदर्भात सविस्तर वृत्त दिलंय. या सगळ्या घटनेमध्ये मोठी टोळी असल्याचं समजतंय. पोलीस या सगळ्या घटनेचा तपास करतायत. यामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ती म्हणजेच शिवजीत दारूच्या नशेमध्ये होता. त्यामुळे त्यानं धमकी देऊन जयला मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी दिली आणि त्यामुळेच जयनं सुटकेसमध्ये मृतदेह भरला आणि तो घेऊन तो टॅक्सीनं दादर स्टेशनपर्यंत पोहोचला. आता ही हत्या का करण्यात आली यामध्ये 3 मुख्य कारणं समोर आली आहेत. इंडियन एक्सप्रेसनं या संदर्भामध्ये वृत्त दिलेलं आहे. पहिलं कारण म्हणजेच शिवजीत कडून अरशदनं 2 लाख रुपये घेतले होते, त्यानं ते परत केले नाही. त्यामुळेच शिवजीतनं ही हत्या केली असू शकते असं म्हटलं जातंय. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजेच अरशदच्या बायकोचं शिवजीत सोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं. त्यामुळेच या दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद टोकाला जाऊन अरशदची हत्या केल्याचं समजतंय. तिसरं महत्त्वाचं कारण यामध्ये समोर आलंय ते म्हणजेच अरशद शेखकडे जयचा एका महिलेसोबतचा एक इंटिमेट व्हिडिओ होता, ज्यावरून अरशद जयला ब्लॅकमेल करत होता. ही सगळी
कारणं या प्रकरणामध्ये आता समोर आलेली आहेत। या घटनेचा पुढचा जो तपास आहे तो पोलीस करत आहेत। आणखीन या घटनेमध्ये कुठल्या धक्कादायक गोष्टी समोर येतात, नक्की ही हत्या का करण्यात आली, हे सगळं आता पोलीस या सगळ्या घटनेचा तपास करतात। तुम्हाला एकूणच या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।